पवईमध्ये एन्काउंटर झालेल्या रोहित आर्या प्रकरणात नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक भाई केसरकर. भाई, काय सांगाल? एका वृत्तपत्राला मुलाखत देताना जो एन्काउंटर केलेला पोलीस अधिकारी होता त्याने असं म्हटलंय की रोहित आर्या प्रकरणात तुम्हाला 2 तास संपर्क झालेला होता, मात्र तुम्ही रोहित आर्याशी बोलण्याला नकार दिलाय, असं त्याने वृत्तपत्राला एक मुलाखतीमध्ये म्हटले. काय नेमकं तथ्य आहे? एक गोष्ट अशी आहे की मुळात ज्याला होस्टेजेस असतात, म्हणजे एखाद्या माणसाला त्या ठिकाणी ओलीस म्हणून लहान मुलांना ठेवलेलं आहे, त्याला मीडिएटरने बोलायचं असतं, कोणाशी फोनवरून बोलायचं नसतं. एवढं सुद्धा कळलं पाहिजे की मी अनेक वर्ष, 4 वर्ष तर मी गृहराज्यमंत्री होते. त्याच्यामुळे पोलिसांच्या सगळे प्रोटोकॉल्स मला माहिती आहेत. आपल्याकडून झालेली चूक दुसऱ्याच्या माथी मांडण्यात काही अर्थ नसतो. मी काही बोलण्याला नकार दिलेला नाही आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, पहिल्यांदा ज्यावेळेला मला फोन आला त्यावेळेला मी बोलतो म्हणून सांगितलं, कारण त्यावेळेला मला म्हणाले होते की तुम्ही बोलत राहिला तर आम्हाला काहीतरी कारवाई करता येईल. त्याच्यानंतर 1 तासभर फोन आलेला नव्हता. त्यानंतर मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना असं सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला वरिष्ठांशी बोलायला लागेल, म्हणजे शिक्षण विभागातून, जेणेकरून कुठलंही ठोस आश्वासन मिळालं तर हा प्रश्नच संपुष्टात जाईल. मी काय सध्या मंत्री नाही, त्यामुळे मी काय आश्वासन देऊ शकणार नाही. त्याला मला असं सांगण्यात आलं की आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. तिथं जो विषय संपला. अधिक जर काय बोलायचं होतं तर त्यांनी माझ्याशी बोलू शकले असते किंवा अधिक काही ते सांगू शकले असते. त्याच्यानंतर मला एकही फोन आला नाही. शेवटी असं असतं की ही ज्याला असे होस्टेजेसची प्रकरणं असतात त्याच्यामध्ये निगोशिएटर असतो आणि तो मध्यस्थ बोलत असतो पोलिसांच्या वतीने किंवा सरकारच्या वतीने. असं थेट कोणाशी फोनवर वगैरे बोलण्याची पद्धत नसते. अगदी जरी शिक्षण मंत्र्याशी त्यांनी संपर्क साधला असता तरी शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं असतं की मी या प्रकरणामध्ये काय झालं हे तपासून बघेन. म्हणजे त्याला ठोस आश्वासन मिळालं असतं तर ते प्रकरण तिथंच संपून गेलं असतं. परंतु त्यांनी संपर्क साधला की नाही शिक्षण मंत्र्यांशी किंवा शिक्षण सचिवांशी मला माहिती नाही. शिक्षण सचिव मंत्र्यांशी तरी ते फोनवरून सहजासहजी बोलू शकत होते आणि त्याच्यामुळे तसं बोलले असते तर हे प्रकरण आहे मुळात त्याचा याच्यामध्ये अंत होईल असं कोणी विचार सुद्धा करू शकत नाही. मी तरी कसा विचार करणार? आम्हाला सगळ्यांना काळजी त्या मुलांचीच होती की ठोस आश्वासन मिळावं, त्या मुलांना त्यांनी सुखरूप सोडावं. याच्या पलीकडे माझा बोलण्याचा काही उद्देश नव्हता. जर तुम्ही त्याच्याशी बोलला असता तर रोहित आर्याचा जीव वाचला असता, असं पण त्याने विधान केलं. एखाद्या मुलाचा जीव गेला असता तर बोलताना तो व्हायलंट झाला असता आणि त्याने काय केलं असतं त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? हे बघा, हे ज्युनियर ऑफिसर्स आहेत, त्याच्यामुळे मला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. शेवटी पोलिसांचे प्रोटोकॉल ठरलेले असतात. ज्यावेळेला हॉस्टेज प्रकरण असतं त्यावेळेला त्याला मीडिएटर बोलवायला लागतो, जो मीडिएटर एक्सपर्ट असतो आणि त्यांनी बोलताना त्याला एखादी गोष्ट माझ्याकडून काही पाहिजे असेल तर तो माझ्याशी मीडिएटर बोलणार. मी थेट त्या जो हॉस्टेज ठेवणारा मनुष्य त्याच्याशी कोण बोलत नसतं. ही एक सिंपल ह्याच्यामधली गोष्ट आहे. आणि मी काय सांगितलेलं होतं की तुम्ही शिक्षण खात्यातील वरिष्ठांशी संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला ठोस आश्वासन मिळेल. कारण मी आता मंत्री नाही, त्याच्यामुळे मी ठोस आश्वासन देऊ शकत नाही. हे उघड होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी असं बोलणं हे शेवटी प्रत्येकाने काय बोलावं ज्याचे त्याचे असं. मला याच्यामध्ये काय अधिक काही कोणावर टीका वगैरे करायची नाही आहे. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रकरण हँडल केलं. मला पोलिसांचं एवढ्यासाठी कौतुक करायचं आहे की सगळ्या मुलांची सुखरूप सुटका केली, त्याच्याबद्दल कौतुक करायचं आहे. त्या तरुणाचा एन्काउंटर झाला त्याच्याबद्दल मनस्वी दुःख आहे. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे. मनसेचे संदीप देशपांडेने असा थेट आरोप केलाय की तुम्ही 8 लाखचा चेक का दिला आणि तुमची चौकशी करण्याची मागणी केली. साठी उलट मी सांगतो, मी 15 लाख रुपये दिले. का दिले? तर एक एनजीओ ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या मुलांसाठी काम करते आणि त्याची बिलं निघण्यामध्ये काही अडचणी, जर तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी असतील तर ती संस्था अडचणी देऊ नये या सहानुभूतीपोटी दिलेले 2 चेक होते. त्याच्यामुळे त्यांना वाईट वाटणार का काय? मी माझ्या स्वतःच्या उत्पन्नातून दिलेले चेक आहेत. कोण देतो स्वतःच्या खाजगी मालकीमधून चेक? एक मला आत्मीयता आहे, मला सामाजिक कामाची आवड आहे. मी नेहमी एनजीओना प्रोत्साहन देत असतो आणि तसं प्रोत्साहन मी त्यांना सुद्धा दिलं. याच्याबद्दल मला वाईट अजिबात वाटत नाही. आणि त्यावेळेला त्यांच्याकडून तसं मी लिहून सुद्धा घेतलेलं आहे की माझा चेक देण्याशी काही संबंध नाही, पण ही एक मदत म्हणून हे चेक दिलेले आहेत, हे सहानुभूतीपोटी दिलेले आहेत. आणि तशी मी अनेक वेळेला मदत केलेली आहे. मुलं ज्यावेळेला त्यांची बक्षीस समारंभाला आले होते त्याला त्यांना मुंबईत फिरवण्याचा खर्च मी केलेला होता. अशा अनेक गोष्टी मी करत असतो सातत्याने. या संदर्भात त्याने बोलताना असं म्हटलं देशपांडेने की तुमची चौकशी झाली पाहिजे. तो चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहात का? 100 वेळा चौकशी केली तरी हरकत नाही.
चेक दिला म्हणजे काय गुन्हा केला का? न बोललं म्हणजे काय गुन्हा केला का? न बोलण्यामागचा उद्देश काय? तर वरिष्ठांनी बोलावं आणि त्याला काहीतरी ठोस आश्वासन मिळावं. मुलं सुटली असती ना. हा काहीच प्रसंग घडला नसता. मी सांगितलेलं ऐकलं असतं तर. असे राजकीय काही वक्तव्य करून तुम्हाला कुठेतरी राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का? राजकारण कुठे करायचं याला सुद्धा मर्यादा आहे. एखाद्या माणसाचा जीव गेलेला आहे. तिथं 17 अगदी ज्याला म्हणतो, की जे अतिशय मासूम ज्याला आपण हिंदीमध्ये म्हणतो, म्हणजे ज्यांना काही कळत नाही अशी छोटी-छोटी मुलं, त्यांना हॉस्टेज धरणं योग्य आहे का? याच्यावर कोण बोलतच नाही. बोलतं कशावर? तर आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी बोलतात. मी काय चुकीचं सांगितलं का? मी सांगितलं की शिक्षण विभागाच्या मंत्र्यांशी तुम्ही संपर्क साधा किंवा सचिवांशी संपर्क साधा. तेच फक्त ठोस आश्वासन देऊ शकतील कारण ते सत्तेमध्ये आहे. मी तर सत्तेत नाही. मी या बाबतीत कुठलं आश्वासन देऊ शकत नाही. एवढंच मी सांगितलं. सांगण्यामध्ये चूक काय? जे त्याचे पैसे राहिलेत आणि त्यांना कुटुंबियांना मदत मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करणार म्हटलेलं होतं. हे बघा मी अगोदरच सांगतो की मी अनेक वेळेला त्यांच्या मीटिंग घडवून आणल्या डिपार्टमेंटबरोबर. त्यांचा स्वभाव थोडासा हट्टी होता. मी त्यांच्या मिसेस ज्याला ते ह्याला बसले होते उपोषणला, त्यांच्या मिसेसशी बोललो, की तुम्ही एखादा चार्टर्ड अकाउंटंट किंवा वकिलांचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट करा, ज्यांना गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर समजतात. कारण गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय कोणाचंही बिल निघू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक राजकीय प्रश्न आचारसंहिता आजपासून सुरू झालेली आहे. 2 डिसेंबरला मतदान होते, 3ला निकाल आहेत. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीने एक मोर्चा काढलेला होता आणि जोपर्यंत दुबार आणि तिबार मतदार आहेत ही यादी क्लिअर झाल्याशिवाय मतदान घेऊ नये असं मागणं केली होती. परंतु त्याला कुठे निवडणूक आयोगाने वाटण्याच्या अक्षांना दाखवत निवडणुका घेतलेला हिरवा कंदील दिलाय. मुळात असं आहे की निवडणुका घेणं हा पूर्णपणे निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. कोणी किती बोललं आणि किती मोर्चे काढले तरी त्याच्यामध्ये फरक होत नाही. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. आता नगरपालिकांच्या निवडणुका होऊन जातील. पाठोपाठ महापालिकांच्या निवडणुका होतील आणि महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत यांना काही उद्योगच नाही आहे. कारण जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये त्यांचं अस्तित्व त्या मानाने लिमिटेड आहे. मेन आहे ते महापालिकेमध्ये आहे आणि ती महापालिकेची लढाई होईल. तर आम्ही सुद्धा सर्वजण हे आमच्या लोकल इलेक्शन्सपासून फ्री झालेलं असणार. आम्ही सुद्धा मुंबईमध्ये उतरू, आम्ही सुद्धा पुण्यामध्ये उतरू आणि आमची जी काही ताकद आहे, ही आम्ही दाखवून देऊ. आमची महायुतीची जी ताकद आहे, ही आम्ही दाखवून देऊ त्यांना. युती होईल का? कारण उद्या रवींद्र चव्हाण जे आहेत हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग सावंतवाडीमध्ये येत आहेत आणि अशा वेळी युतीबाबत तुम्हाला काय वाटतंय? नाही बघा, युतीच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांची चर्चा केली होती. त्यांनी रवींद्र चव्हाण साहेबांशी चर्चा करायला सांगितलेली होती आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी नितेश राणेंशी बोलणं केलं आणि नितेश राणेंनी युतीला नकार दिला. याचा अर्थ स्पष्ट आहे की मुख्यमंत्री आणि रवींद्र चव्हाण दोघांचंही युतीच्याबद्दल पॉझिटिव्ह होते. परंतु नितेश राणे यांनी जर पॉझिटिव्ह मत दिलं असतं तर महायुती झाली असती. म्हणजे निवडणूक निदान नगरपालिकांच्या आता निवडणुका जाहीर झालेल्या आहे. त्याच्यामध्ये तरी युती नाही हे निश्चित झालेलं आहे. तुम्ही स्वबळावर लढण्यासाठी तयार आहात का? बघा, आता जर हे सगळं निश्चित झालेलं आहे, तर मग स्वबळावर लढायलाच लागेल. त्याच्यामध्ये हे काय आहे? स्वबळावर लढण्याला आम्हाला कुठलीच हरकत नाही आहे. तिन्ही ठिकाणी म्हणजे चारही ठिकाणी आमची चांगल्यापैकी ताकद आहे. कणकवलीमध्ये सुद्धा मला माहिती नाही की आम्ही महायुतीच्या विरुद्ध तिथं फक्त भाजप आहे. त्याच्यामुळे कदाचित स्थानिक आघाडीसुद्धा होऊ शकते. लोकशाही आघाडी होऊ शकते तिथं. एकतर्फी निवडणुका कुठल्याच होणार नाही. एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. एक शेवटचा प्रश्न युती जर तुटली तर ह्याचा फटका जो आहे कोकणामध्ये या महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला फटका बसू शकतो. दोन्ही पक्षांना वाटत नाही का? नाही, बिलकुल नाही. तर फक्त अस्तित्व आहे ते आमचंच आहे. म्हणजे एकतर ते शिवसेनेचं आहे किंवा भाजपचं आहे. त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तरी याचं कुठलीही शक्यता नाही असं मला वाटतं. आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक भाईके सावंतवाडीचे आमदार दीपक भाईके त्यांनी स्पष्ट केले आर्या प्रकरणावर त्यांनी भाष्य केलेले महायुती प्रकरणावर त्यांनी भाष्य केले आणि मात्र तुर्तास त्यांनी असंही म्हटलंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जरी युती नाही झाली तरी आम्ही स्वबळावर निवडणुका लढवायला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॅमेरामॅन वेदांत भरत केसरकर न्यूज 18 लोकमत सिंधुदुर्ग सावंतवाडी.